नमस्कार, माझं नाव सतीश कदम आणि हे माझे वडील गणेश कदम. 14 तारखेला अचानकपणे माझ्या घरामध्ये आईने माझा दरवाजा ठोकावला आणि मी बसले म्हणजे झोपलेलोच होतो की पप्पा बाथरूममध्ये पडले आणि मी तात्काळ क्षणी उठून मी असा गेलो आणि बाथरूमचा दरवाजा बघतो तर पप्पा आहे ना, त्यांचं तोंड वाकडविलं. पप्पा काय आलं तर त्यांच्या तोंडातून लाळ गळू लागली डाव्या साईडने आणि डाव्या साईड पूर्ण ते ना एकदम लकवा मारल्यासारखे झाले. मला अचानक कळालं, मला अंदाज आला. मी लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो. 6 दिवस ICUला होते आणि 2 दिवस त्याच्यानंतर जनरलला. मी काय करू कळलं. डॉक्टर म्हणाले 3 ते 4 महिने त्यांना उभं राहण्याला लागेल आणि त्याच्यानंतर मी कोलंबडून गेलो. पण लोक मला इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, बरंच काही मला सांगत होते. पण मला काही असं पटलं नाही. तर अचानकपणे मी असंच इंस्टाग्राम ओपन केलं. त्यावेळेला मला नाशिक पॅरालिसिस सेंटरची एक ॲड दिसली. मी क्षणाचाही विचार न करता, मला ती आवडली म्हणून क्षणाचा विचार न करता मी फोन केला आणि फोन केला मला तिथून चांगला रिप्लाय आला आणि मी तात्काळ क्षणी लगेच गाडी पकडून मी वडिलांना घेऊन आलो. तिथे गायकवाड सर होते, राजेंद्र कडनर सर होते. त्यांना बघितलं आणि मला आत्मविश्वास दिला की तुझे बाबा 10 दिवसानंतर उभे राहणार. मला वाटलं हे काय बोलतात, असं कसं शक्य आहे. कारण तो म्हणतो आहे की माझे वडील 1 वर्ष झाले बेडवरती आहेत, 2 वर्ष बेडवरती आहेत, 6 महिने बेडवरती आहेत. पण आज मी 10 दिवस आले. आज माझं डिस्चार्ज आहे. सर आहे, मी साक्षी आहे. आज माझे वडील चालतात, अक्षरशः चालतात. बघा तुम्ही. पप्पा थोडं चालून दाखवा. आम्ही उठल्यावरती सकाळी फिजिओथेरपी व्हायची आणि आम्हाला फिजिओथेरपीसाठी एक माणूस व्हीलचेअर घेऊन स्वतः यायचा, दरवाजा ठोकवायचा आणि तो फिजिओथेरपी सेंटरपर्यंत घेऊन जायचा. त्याच्यानंतर आम्हाला ॲक्युपंक्चर केलं जायचं. त्याच्यानंतर आम्हाला पंचकर्म केलं जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला इथे घरी सोडलं जायचं. असे 10 दिवस सकाळ आणि संध्याकाळ पूर्ण हा नित्यक्रम चालू होता. 5व्या दिवशीच माझे वडील चालायला लागले आणि आज एकदम ठणठणीत. बस माझं हेच एक म्हणणं आहे की तुमच्या घरी पण असा कोण पेशंट असेल ना, तर नक्कीच तुम्ही यांना नाशिक पॅरालिसिस सेंटरला भेट द्या आणि चमत्कार बघा. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यात अजून एक व्यक्ती ॲड होऊन गेले. तुम्ही बघा चांगलं होतं की चला